हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या सगळ्यांच्या आवडत्या ऑनलाईन मंचावर, ज्याचं नाव आहे द डिजिटल क्लासरूम ऑफ आर अगस्ती करियर इन्स्टिट्यूट. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघतो आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनचं आज आपलं सेकंड लेक्चर आहे. तर कालच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं? तर कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं मित्रांनो, क्वाड्रॅटिक इक्वेशन नेमकं काय असतं, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म काय आहे आणि त्याच्यावरती नाही. आणि त्यानंतर तिसरा पॉइंट आपण बघितला सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, ज्याला आपण रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन असं सुद्धा म्हणतो. आणि या तिन्ही चारी पॉइंटवर काल आपण त्याची फर्स्ट प्रॅक्टिस सेट 2.1 सॉल्व्ह केली. चला तर मग आज आपण आपल्या पुढच्या पॉइंट कडे जातोय क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या. तो पॉइंट आहे आपला सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन. तर बघा, जनरली या चॅप्टर मध्ये करायचं काय, आपल्याला पहिली एक्सरसाइज केली आपण, त्याच्यामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या इंट्रोडक्शनचे क्वेश्चन केले. क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं, कुठलं इक्वेशन क्वाड्रॅटिक असेल, कुठलं इक्वेशन क्वाड्रॅटिक नसेल, त्यानंतर स्टँडर्ड फॉर्म सोबत कम्पेअर करून एबीसीच्या व्हॅल्यू, रूट असेल तर मग ते रूट कसं चेक करायचं आहे का नाही ते वालं. आता आपल्याला काय करायचंय बघा, क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन फाइंड आउट करायचंय. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे तीन मेथड आहे. एक आहे फॅक्टरायझेशन मेथड, दुसरी राहती कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड आणि एक राहती फॉर्म्युला मेथड. तर त्या सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशनची फर्स्ट मेथड आजच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहे. आणि ती फर्स्ट मेथड आहे मित्रांनो काय, फॅक्टरायझेशन मेथड. एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट फॅक्टरायझेशन मेथडनं कसं काढायचं ते आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहे. आणि त्यावरची सेकंड एक्सरसाइज म्हणजे प्रॅक्टिस सेट 2.2 सुद्धा आजच्या लेक्चर मध्ये आपण सॉल्व्ह करणार आहे. त्यामुळे आजचं लेक्चर सगळ्यांनी शेवटपर्यंत बघायचं आहे. आणि ज्या पोरांनी कालचं लेक्चर बघितलेलं नाहीये त्यांनी पहिले काय करा, ते लेक्चर बघून घ्यायचं आणि नंतर या लेक्चरला जॉईन व्हायचंय. ठीक आहे, चला तर सुरू करू आजचा पॉइंट आपण, सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन. फॅक्टरायझेशन मेथडनं क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन कसं शोधायचं ते आता आपण बेटा काय करू, एका एक्झाम्पलच्या माध्यमातून बघू. ठीक आहे, त्यासाठी मी काय करतो, एक सिंपल क्वाड्रॅटिक इक्वेशन घेतो आणि त्यामधून तुम्हाला मी ते एक्सप्लेन करून देतो, जेणेकरून तुम्हाला ते इझिली कळेल. आता बघा, मी एक क्वाड्रॅटिक इक्वेशन कन्सिडर करतो, एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 इक्वल टू 0. आणि या इक्वेशनचं काय करायचं, आपल्याला रूट शोधायचे आहे फॅक्टरायझेशन मेथडनं. तर इथे बघा काय करायचं असतं आपल्याला, या मेथडमध्ये काय करायचं, पहिल्यांदा असा शेप बनवून घ्यायचा. हे तुम्ही ते 8वी 9वीला केलेलं आहे ना, ते जे पॉलिनॉमियल असतात क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, त्याचे जे फॅक्टर पाडतो की नाही आपण, तोच कन्सेप्ट इथे आहे. असं काय करायचं, एक शेप बनवून घ्यायचा. त्यानंतर मग काय करायचं बघा, जो एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट आहे त्या एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट आणि हा जो कॉन्स्टंट नंबर आहे ना, कॉन्स्टंट नंबर काय येतं 6, या कोइफिशियंटचा आणि कॉन्स्टंट नंबरचं मल्टिप्लाय करून घ्यायचं. मग आता मला सांगा, इथं कोइफिशियंट काय एक्स स्क्वेअरचा काही नाही म्हणजे 1 आहे, आणि तो 1 या 6 सोबत मल्टिप्लाय झाला, काय मिळाला आपल्याला 6. तो नंबर इथं वरती राईट करायचा. ठीक आहे, आणि जो मिडल टर्मचा कोइफिशियंट आहे म्हणजे एक्सचा कोइफिशियंट आहे तो काय करायचा, मध्ये राईट करायचा. असं केलेलं आहे का नाही 8वी 9वीला, तेच करायचं इथं पण. आता काय करायचं, दोन नंबर आपण स्वतः शोधायचे, म्हणजे स्वतः दोन नंबर असे शोधायचे ज्या दोन नंबरची ऍडिशन किती आली पाहिजे, एवढी आली पाहिजे, म्हणजे +5 काय झाली पाहिजे, दोघांची ऍडिशन आली पाहिजे, आणि त्याच दोन नंबरचं मल्टिप्लाय काय झालं पाहिजे, 6 आलं पाहिजे. मग सांगा बरं का, दोन नंबर ज्या दोघांची ऍडिशन 5 होईल आणि ज्या दोघांचं मल्टिप्लाय 6 होईल. तर असे दोन नंबर कोणते कोणते, एक 2 आणि एक आहे 3. कारण 2 + 3 होतं 5 आणि 2 × 3 किती होईल, 6 होईल. म्हणजे काय केलं आपण बघा, पहिल्यांदा एक्स स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट आणि कॉन्स्टंट टर्मचं मल्टिप्लाय करून घेतलं, ते 6 आलं. आणि मिडल टर्मचा कोइफिशियंट मिडल मध्ये घेतला. फॅक्टर कसे शोधायचे, मिडल वाली ऍडिशन आली पाहिजे आणि वरचं काय आलं पाहिजे, मल्टिप्लाय. ठीक आहे, नंतर मग आता इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? पुढे काय करायचं, फर्स्ट टर्म ऍज इट इज, फर्स्ट टर्म मध्ये काही सुद्धा चेंज करायचं नाही. आणि जी मिडल टर्म आपली, मिडल टर्मला काय करायचं, फॅक्टरच्या फॉर्म मध्ये लिहायचं. मग 5 चे फॅक्टर काय पाडले आपण, 2 आणि 3. मग 5x ला काय लिहिणार आपण, 2x + 3x. बघा काय केलं मी, फर्स्ट टर्म ऍज इट इज, मिडल टर्म इन द फॉर्म ऑफ फॅक्टर्स. त्यानंतर लास्टची टर्म पण ऍज इट इज, इक्वलचा 0 पण ऍज इट इज. म्हणजे फक्त चेंज आपण कशामध्ये केला, मिडल टर्म मध्ये आपण चेंज केला. काय केलं, मिडल टर्मला आपण फॅक्टरच्या फॉर्म मध्ये राईट केलं. ठीक आहे, नंतर मग आता इथं आपल्याकडे बघा, इथे 4 टर्म तयार झालाय. मग आता या 4 टर्मला काय करायचं, याचे दोन टर्मचे पार्ट बनवायचे. म्हणजे पहिल्या 2 टर्मचा एक पार्ट बनवायचा आणि दुसऱ्या 2 टर्मचा एक पार्ट बनवायचा.
मग आता जे पहिल्या दोन टर्म आहे त्या पहिल्या दोन टर्म मधून काय कॉमन निघन ते बघायचं. कॉमन म्हणजे काय, दोन्ही ठिकाणी सारखी सारखी टर्म जी आहे तिला काय करायचं, उचलायचं बाहेर किडनॅप करून घ्यायचं. ठीक आहे. मग आता मला सांगा बाळांनो, एक्स स्क्वेअर प्लस 2x, एक्स स्क्वेअर प्लस 2x मध्ये काय कॉमन, दोन्ही ठिकाणी काय काय सारखं आहे, एक्स कॉमन आहे. मग एक्स ला बाहेर किडनॅप करून घे दोन्ही ठिकाणून. मग एक्स ला बाहेर किडनॅप केलं. आता मला सांगा एक्स स्क्वेअर मधला एक्स आपण किडनॅप केला. एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर म्हणजे काय असतं, एक्स इंटू एक्स. त्यामधला एक एक्स बाहेर घेतला म्हणजे मध्ये एक एक्स राहिला प्लस ऍज इट इज 2x मधला एक्स बाहेर किडनॅप केलेला आहे म्हणजे मध्ये काय राहिलं रे, मध्ये राहिलं 2. सो एक्स स्क्वेअर प्लस 2x मधून एक्स कॉमन घेतल्यानंतर मिळालं काय आपल्याला, एक्स इंटू एक्स प्लस 2 प्लस आता हे पुढच्या टर्म 3x प्लस 6. आता मला सांगा 3x प्लस 6 मधून काय कॉमन निघन. बघा 3x मध्ये 3 आणि x 6 ला आपण असं लिहू शकतो ना, या 6 ला बघा असं लिहू शकतो नाही 2 3 चा. मग दोघं ठिकाणी 3 कॉमन आला का नाही आला, मग दोघं ठिकाणून 3 कॉमन घेऊन टाकायचं. घेतला 3 कॉमन, इथं काय राहिला x आणि इथं बघा 6 ला 2 3 चा 3 बाहेर घेतला म्हणजे मध्ये राहिलं काय रे 2 इक्वल टू 0 ऍज इट इज. इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना. काय केलं बघा, पहिल्या दोन टर्म मधून x कॉमन निघला तो कॉमन घेतला, पुढच्या दोन टर्म मधून 3 कॉमन निघला तो कॉमन घेतला. आता पुढे ऑब्झर्व करा नीट. आता ह्याच्या दोन टर्म मिळाल्या आपल्याला. पहिली काय मिळाली, x इंटू एक्स प्लस 2 आणि दुसरी काय मिळाली 3 इंटू एक्स प्लस 2. या दोन्ही टर्म मध्ये बघा परत काय एक्स प्लस 2 कॉमन आहे. आणि जेव्हा जेव्हा आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथडनं सॉल्व्ह करणार तेव्हा तेव्हा ही टर्म मित्रांनो आपल्याला काय होती, कॉमनच मिळते. हे जर कॉमन मिळालं म्हणजे सारखं मिळालं तेव्हा समजायचं आपलं करेक्ट आहे. आणि जर का काहीतरी वेगळं आलं तर समजायचं काहीतरी घोळ झालेला आहे आणि परत मागे जायचं. हे जर सारखं आलं तरच या मेथडनं सॉल्व्ह होईल, अदरवाइज सॉल्व्ह होणार नाही. मग आता जी टर्म दोन्ही मध्ये कॉमन आली ना, म्हणजे आता एक्स प्लस 2 कॉमन आला, त्याला बाहेर उचला, त्याला किडनॅप करा. उचलला बाहेर एक्स प्लस 2, मध्ये काय राहिलं बघा, इथून एक्स प्लस 2 उचलला, इथं काय राहिलं एक्स प्लस आहे म्हणून प्लस, इथं एक्स प्लस 2 उचलला, मध्ये काय राहिलं 3 इक्वल ला आलं 0. म्हणजे आता मिळालं काय, एक्स प्लस 2 इंटू एक्स प्लस 3 इक्वल टू 0. आता एक बेसिक कन्सेप्ट कडे लक्ष द्या. आता मला एक सांगा मित्रांनो, दोन नंबर आहे आपल्याकडे, समजा माझ्याकडे दोन नंबर आहे, एक ए आहे आणि एक बी आहे. मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन किंवा दोघांचा प्रोडक्ट 0 कधी पॉसिबल आहे रे. हा प्रोडक्ट तेव्हा 0 पॉसिबल आहे बाळांनो जेव्हा कमीत कमी काय होईल, दोघांपैकी एक नंबर काय असेल, 0 असेल. म्हणजे एकतर ए 0 पाहिजे किंवा बी 0 पाहिजे, तेव्हाच काय होईल, दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 येईल. मग तोच कन्सेप्ट लागेल ना. आता एक्स प्लस 2 आणि एक्स प्लस 3 दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 कधी पॉसिबल आहे, तर जेव्हा एकतर एक्स प्लस 2 0 पाहिजे किंवा एक्स प्लस 3 0 पाहिजे. म्हणजे दोघांपैकी काय पाहिजे, कमीत कमी एक तर 0 पाहिजे. म्हणजे इथून कन्क्लुजन काय निघेल मग. आता बघा दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे म्हणजे एकतर एक्स प्लस 2 0 असेल किंवा एक्स प्लस 3 0 असेल. म्हणजे एक्स प्लस 2 इक्वल टू 0 और एक्स प्लस 3 इक्वल टू 0. मग आता 2 ला राईट ला पाठवलं काय होईल रे, -2 होईल. आणि 3 ला राईट ला पाठवलं काय होईल बेटा, -3 होईल. आणि मग आपल्याला हे जे दोन नंबर मिळतात -2 आणि -3 हे काय झाले, आपले रूट झाले. सो आपण लिहिणार -2 and -3 are the roots of given quadratic equation. Are the roots of given quadratic equation. तर अशा वेळेला बाळांनो आपण काय करत असतो, फॅक्टरायझेशन मेथडनं क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट शोधत असतो. बघा पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करतो, तुमच्या लक्षात आणून देतो नेमकं कसं करतो. बघा पहिल्यांदा काय करायचं, एक्स स्क्वेअरचा म्हणजे स्क्वेअर टर्मचा जो कोएफिशियंट आहे तो कोएफिशियंट आणि कॉन्स्टंट टर्मचं मल्टिप्लाय करून घ्यायचं आणि ते मल्टिप्लाय इथं वरती घ्यायचं आणि मिडल टर्मचा कोएफिशियंट मिडलला घ्यायचा. दोन नंबर किंवा दोन फॅक्टर असे शोधायचे ज्यांची ऍडिशन एवढी आली पाहिजे आणि त्यांचा प्रोडक्ट एवढा आला पाहिजे. मग इथं काय नंबर होते आपले, ऍडिशन 5 आणि प्रोडक्ट 6 साठी नंबर काय भेटला आपल्याला, 2 आणि 3. मग इक्वेशनला काय करायचं बघा, फर्स्ट टर्म ऍज इट इज, मिडल टर्म इन द फॉर्म ऑफ फॅक्टर्स, बाकी सगळं लास्ट टर्म 0 वगैरे सगळं काय राहील, ऍज इट इज राहील. नंतर याचे 4 टर्म बनतात, त्यामध्ये पहिल्या 2 टर्मचा एक पार्ट बनवायचा आणि पुढच्या 2 टर्मचा एक पार्ट बनवायचा. पहिल्या 2 टर्म मधून जे कॉमन निघेल ते कॉमन घ्यायचं, पुढच्या 2 टर्म मधून जे कॉमन निघेल ते कॉमन घ्यायचं. एक लक्षात घ्यायचं फक्त, कॉमन घेतल्यानंतर जो उरलेला पार्ट राहील तो दोघं ठिकाणचा कसा आला पाहिजे, सेम आला पाहिजे, तरच आपलं करेक्ट असतं. ठीक आहे. आणि मग जर समजा आला नाही तर एक तर क्वेश्चन मध्ये घोळ राहील किंवा आपल्या सॉल्व्ह केल्यामध्ये घोळ राहील. ठीक आहे. मग जेव्हा तो कॉमन पार्ट मिळाला तो कॉमन घेऊन टाकायचा, उरलेला पार्ट दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये आला. मग इथं आपल्या लक्षात आलं काय झालं रे,
दोघं टर्मचा प्रोडक्ट 0. मग दोन टर्मचा प्रोडक्ट 0 तेव्हाच आहे जेव्हा दोघांपैकी कमीत कमी एक 0 पाहिजे. मग इथं काय केलं आपण, एक तर x+2 0 किंवा मग x+3 0. मग x+2 0 होता तर 2 राईटला गेला तर निगेटिव्ह झाला, 3 राईटला गेला तर निगेटिव्ह झाला. म्हणजे रूट काय काय मिळाले आपल्याला, -2 आणि -3 असे दोन रूट इथं मिळाले. तर अशा वेनं, इतक्या सिंपल वेनं आपण काय करत असतो बाळांनो, फॅक्टरायझेशन मेथडनं क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट किंवा सोल्युशन आपण शोधत असतो. चला याचं फास्ट हे कॉपी करून घ्या. नंतर मग आता लगेच आपण फॅक्टरायझेशन वरती आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.2 सॉल्व्ह करायचे, त्याला लगेच स्टार्ट करू. ठीक आहे, चला जायचं मग प्रॅक्टिस सेट कडे. चलो प्रॅक्टिस सेट 2.2 पहिला क्वेश्चन मधला, चला हे रब करतो. मग आता पहिला क्वेश्चन मधला पहिला एक्झाम्पल आता आपण करतो आहे बाळांनो सॉल्व. प्रॅक्टिस सेट 2.2 क्वेश्चन नंबर 1 मधलं फर्स्ट एक्झाम्पल. क्वेश्चन दिलाय बघा, x² - 15x + 54 = 0. प्रॅक्टिस सेट 2.2 क्वेश्चन नंबर 1 मधलं फर्स्ट एक्झाम्पल. x² - 15x + 54 = 0. आता परत x² चा कोएफिशिएंट 1 चे म्हणजे मल्टिप्लाय करायची गरज नाहीये. कॉन्स्टंट टर्म किती आहे 54, म्हणजे प्रोडक्ट आला पाहिजे 54 आणि मिडल टर्मचा कोएफिशिएंट किती -15. आता बघा प्रोडक्ट पॉझिटिव्ह आहे आणि सम निगेटिव्ह आहे, म्हणजे दोन्ही फॅक्टर निगेटिव्ह येणार लक्षात घ्या, कारण निगेटिव्ह ची सम निगेटिव्ह होईल आणि प्रोडक्ट मात्र पॉझिटिव्ह होईल. सांगा मग ऍडिशन 54 आणि ऍडिशन -15 आणि प्रोडक्ट 54 काय येईल, 9 चा का 9 चा, आणि दोघाला पण काय करावं लागेल रे, -9 चा 54 -9 -6 होईल -15. ठीक आहे, दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत आहे का, म्हणजे फॅक्टर काय मिळाले इथं आपल्याला -9 आणि -6. मग आता काय आपल्या प्रोसिजर नुसार फर्स्ट टर्म ऍज इट इज, सेकंड टर्म इन द फॉर्म ऑफ फॅक्टर्स. मग -15x ला कसं राईट करणार, -9x -6x -9x -6x + 54 = 0. आणि हा -9 आधी लिहिले -6 नंतर लिहिले, याच्यावर तुम्ही असं बी करू शकता की -6 आधी घेतले -9 नंतर घेतले, त्याच्यामुळे काही फरक पडत नसतो. मग आता दोन टर्मचा एक पार्ट बनवणार. x² - 9x मधून काय कॉमन निघन रे, x कॉमन निघन. मग या दोन्ही मधून घ्या x कॉमन, x कॉमन घेतलं मध्ये काय राहिलं x - 9. आता इथून बघा एकतर 6 कॉमन निघतो किंवा -6 कॉमन निघतो, पण जर आपण 6 कॉमन घेतला तिथं -x दिलं, इथं प्लस येईल. मग इथं मग त्यामुळं ही मधली टर्म आपल्याला भेटणार नाही, त्यामुळे इथं काय कॉमन घ्यावं लागेल, -6 कॉमन घ्यावं लागेल. -6 जर कॉमन घेतला तेव्हा x पॉझिटिव्ह भेटन, आणि जर आपण 6 घेतला असता तर x निगेटिव्ह भेटला असता. पण आपण काय म्हटलं होतं की मधली टर्म दोन्हीकडे सारखी भेटली पाहिजे, त्यामुळे इथं -6 कॉमन घ्यावं लागेल. मग -6 घेतला तर x बनला हा. आता हे मायनस आणि हे प्लस, मायनस प्लस काय होईल, मायनस होईल. 6 कितीचा 54, 6 9 चा 54 = आलं बाळांनो 0. आणि तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर बघा x -9 मिळालं की नाही, सारखं मिळालं, म्हणजे आता बरोबर आहे. मग जे सारखं मिळालं त्याला कॉमन घेऊन टाकायचं. मग x - 9 ला बाहेर कॉमन घेऊन टाका. इथं काय उरलं रे, इथं उरला x आणि इथं उरला 6 = काय 0. मतलब परत आपला कन्सेप्ट, दोघांचा प्रोडक्ट 0 म्हणजे काय, दोघांपैकी एक 0. मग काय होईल, एक तर x - 9 = 0 और x - 6 = 0. मग आता -9 ला राईटला न्या प्लस होईल, -6 ला राईटला न्या प्लस होईल, म्हणजे मिळेल काय बाळांनो, मिळेल काय x = 9 और x = 6. म्हणजे आपले जे रूट मिळाले, आपलं जे सोल्युशन मिळालं इथं काय मिळालं, 9 and 6 मिळालं. मग खाली आपण लिहिणार therefore 9 and 6 are the roots of given quadratic equation. आणि एक लक्षात घ्या, जे रूट मिळाले आपले ते करेक्ट आहे की नाही ते पण आपण चेक करू शकतो. काय करायचं, जे रूट मिळाले ते इक्वेशन मध्ये ठेवायचे, आणि त्यानं जर इक्वेशनला सॅटिस्फाय केलं तर करेक्ट, नाही केलं तर रॉंग. चेक करून बघायचं का. बघा जर आपण 9 ठेवलं समजा इथं, x² म्हणजे 9 चा स्क्वेअर किती होईल रे, 81 मायनस 15 6 चा 90, सॉरी 15 9 चा किती 135. एक सेकंड हा,
सॉरी 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 सॉरी, अरे भैया भैया भैया, इरेजर. चलो 9 चा स्क्वेअर 81, कुठे गेलं? हा, त्यानंतर 15 9 चा किती? 135 प्लस 54, 54 आणि 81 होईल 135, 135 मायनस 135 किती होतं? 0 होतं. ज्यावेळेला आपण 9 साठी चेक केलं, सिमिलर तुम्ही 6 साठी पण चेक करू शकता. म्हणजे इथून सांगायचं पॉईंट एवढाच की आपल्याला क्रॉस चेक सुद्धा इथं जिथे करता येतं, मागे आन्सर बघायची गरज पडत नाही. आले लक्षात? चला फास्ट स्क्रीनशॉट घेऊन टाका, लगेच आपण पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करू. इथं घेतलाय का? चला करू कट. चल याला रफ करतो, मग आपण सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करू. टू 2.2 क्वेश्चन नंबर फर्स्ट मधले क्वेश्चन करतोय आपण. आता सेकंड एक्झाम्पल, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इक्वल टू 0. कॉन्स्टंट नंबर काय आहे? -20. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1, मग -20 इंटू 1 केलं तर काय होईल? -20 होईल. म्हणजे प्रोडक्ट मिळाला पाहिजे -20 आणि एक्सचा कोएफिशियंट काय आहे समोर? काही नाही, म्हणजे काय असतो 1. आता लक्षात घ्या, ऍडिशन भेटली पाहिजे +1 आणि प्रोडक्ट भेटला पाहिजे -20. आता प्रोडक्ट निगेटिव्ह तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा एक नंबर प्लस असेल आणि एक नंबर मायनस असेल, आणि त्याच्यामध्ये 1 चा गॅप पाहिजे. काय येतील मग ते? 5 आणि 4 येतील. पण एकाला निगेटिव्ह करणे, मग निगेटिव्ह कोणत्याला करणार? जर 5 ला निगेटिव्ह केलं तर -5 + 4 -1 होईल. आपल्याला +1 पाहिजे, म्हणजे 4 ला मायनस करणे. 5 मधून 4 गेले +1, 5 इंटू -4 -20. दोन्ही पण कंडिशन काय होत आहे? सॅटिस्फाय होत आहे. चला मग आता फॅक्टर काय मिळाले? एक मिळाला 5 आणि एक मिळाला -4. मग आता काय? फर्स्ट टर्म ऍज इट इज, मिडल टर्म फॅक्टरच्या फॉर्म मध्ये. एक्स ला कसं राईट करणार? 5x मायनस 4x मायनस 20 इक्वल चा 0 ऍज इट इज. मग आता पहिल्या दोन टर्मची एक पेअर, पुढच्या दोन टर्मची एक पेअर. पहिल्या दोन टर्म मधून काय कॉमन निघन रे? ऑफकोर्स आहे एक्सच कॉमन निघन इथे. आणि जनरली एक्स किंवा इथं जर काही कोएफिशियंट असला तो कॉमन निघत असतो ना. जनरली एक्स जो काही व्हेरिएबल तोच कॉमन निघतो बरं का इथं. मग एक्स कॉमन घेतला तर मध्ये काय येईल? x + 5 येईल. इथून काय निघन? -4 कॉमन निघन. -4 कॉमन घेतला मध्ये मायनस प्लस होऊन जाईल. 4 5 चा 20 इक्वल टू 0. आलं x + 5 परत कॉमन. मग x + 5 कॉमन आला तर पुन्हा कॉमन घेऊन टाकायचं बाहेर. मग x + 5 बाहेर उचलला, मध्ये काय राहिलं रे? इथं राहिला x आणि इथं राहिला -4 इक्वल चा 0 ऍज इट इज. परत मग आता दोघांचा प्रोडक्ट 0 म्हणजे काय? दोघांपैकी एक 0. म्हणजे इथून कन्क्लुजन काय निघाल बाळांनो? एक तर x = -5 होईल किंवा x = 4 होईल. मग काय मिळाले रूट आपल्याला? देअरफॉर -5 and 4 are the roots of given quadratic equation. तर इथं रूट काय मिळाले मग आपल्याला? -5 आणि +4 असे रूट मिळाले. ठीक आहे, चला घेऊन टाका फास्ट स्क्रीनशॉट. कळतंय सगळ्याला? इझी ना? येस. चला फास्ट स्क्रीनशॉट घेऊन टाका, मग पुढचे बघू. आता फर्स्ट आणि सेकंड झाला, तर थर्ड थोडंसं वेगळे बघा. त्यामुळे थर्ड पण मी सॉल्व्ह करून देतो तुम्हाला. करू क्या? रब करू का? चलो थर्ड वाला करते. इसका रब करने के बाद आता थर्ड एक्झाम्पल आहे बघा. 2y² प्लस 27y प्लस 13 इक्वल टू 0. 2y² प्लस 27y प्लस 13 इक्वल टू 0. आता बघा, मागे दोन एक्झाम्पल जे केले आपण फर्स्ट आणि सेकंड, आणि हे थर्ड वालं. ह्या थर्ड एक्झाम्पल मध्ये थोडासा वेगळा क्रायटेरिया आहे मागच्या दोन एक्झाम्पल पेक्षा. काय क्रायटेरिया वेगळा लक्षात आलं का? येस. इथं काय आहे? आता मागच्या दोन एक्झाम्पल मध्ये बघा, स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट इथं 1 1 होता. इथं मात्र काय बेटा? स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 1 पेक्षा वेगळा आहे. मग 1 पेक्षा वेगळा असल्यावर काय होईल? या कोएफिशियंटनं आपल्याला या कॉन्स्टंट टर्मला काय करावं लागतं? मल्टिप्लाय करून घ्यावं लागतं. मग 2 13 चा किती होईल? 26. म्हणजे प्रोडक्ट इथं 13 नाही शोधायचा. प्रोडक्ट काय शोधायचा? या दोघांचा प्रोडक्ट एवढा 2 × 13 करून घ्यायचं.
हा जो कोइफिशियंट याचं आणि इकडच्या कॉन्स्टंट नंबरचं मल्टिप्लाय करून तो प्रोडक्ट शोधावा लागतो. मागच्या दोन्ही एक्झाम्पल मध्ये 1 1 होतं म्हणून ते करावं लागलं नाही, कारण 1 न मल्टिप्लाय केलं तोच नंबर आला असता. आणि मिडल टर्मचा कोइफिशियंट काय 27. बस एवढा चेंज करायचा, बाकी काही इथं पण वेगळं नाहीये. फक्त प्रोडक्ट 13च्या ऐवजी काय झालं तर 26 झालं. मग आता सांगा बरं दोन नंबर ज्यांचा प्रोडक्ट किती आहे 26 आणि ऍडिशन 27. मग आता प्रोडक्ट जर 26 आणि ऍडिशन जर 27 असेल तर बघा लक्षात घ्या, 1चा जर गॅप असेल तर कधी पण लक्षात ठेवा वरचा नंबर एक फॅक्टर असतो आणि दुसरा फॅक्टर काय राहतो 1 राहतो. मग एक फॅक्टर होईल 26 आणि एक फॅक्टर होईल 1. बघा चेक करून बघा 26 1चा 26 आणि 26 आणि 1 किती होईल 27. तर जेव्हा 1चा गॅप राहील तेव्हा तुम्हाला एवढं डोकं लावायचं काम नाही करायचं. एक फॅक्टर तो वरचा नंबर घ्यायचा आणि एक फॅक्टर 1 घ्यायचा. कधी जेव्हा प्रोडक्ट आणि सम मध्ये 1चा गॅप असेल तेव्हाच करायचं फक्त पण हे. ठीक आहे. मग आता जसं मागे केलं तसं बघा, फक्त इथं प्रोडक्ट घेताना आपण वेगळा क्रायटेरिया वापरलाय, बाकी सगळं जसं मागे केलं तसंच करणार. फर्स्ट टर्म ऍज इट इज 2y² ऍज इट इज. आता 27y ला काय करणार फॅक्टरच्या फॉर्म मध्ये, काय फॅक्टर मिळाले मग 26 आणि 1. मग 27y ला काय लिहिणार 26y + 1y म्हणजे y फक्त 26y + y + 13 = 0. मग पहिल्या दोन टर्मची एक पेअर बनवायची, पुढच्या दोन टर्मची एक पेअर बनवायची. मग 2y² + 26y मधून काय कॉमन निघन बघा, y तर निघालच, या सोबत 2 पण निघन, कारण 2 26 ला डिवाइड करतो. मग दोन्ही मधून जर 2y कॉमन घेतला आपण, इथं काय राहिलं y राहिलं प्लस 2 कितीचा 26, 2 1 चा 2 3 चा म्हणजे 2 13 चा झालंय. आता y + 13 मध्ये काहीच कॉमन नाही बघा, काहीच कॉमन नसल्यावर 1 घेऊन टाकायचं, जसं तसं टर्म लिहिणार आपण, कारण काहीच कॉमन नाही म्हणजे 1 कॉमन असतो ना, त्यामुळे तिथं 1 राईट केला. आणि बघा लक्षात घ्या y + 13 पुन्हा आला का नाही दोन्हीकडे सेम, मग दोन्हीकडे कॉमन आला म्हणजे आपलं आता करेक्ट चालू इथपर्यंत. मग आता जो कॉमन आला त्याला कॉमन घेऊन टाकायचं. घेतला y + 13 बाहेर, इथं काय राहिलं रे, इथं राहिलं 2y आणि इथं राहिलं 1 = 0. सो दोघांचा प्रोडक्ट 0 म्हणजे काय दोघांपैकी एक 0. मग आता बघा y + 13 = 0 किंवा काय होईल मग 2y + 1 = 0. आता +13 तिकडे जाऊन काय होईल रे -13 होईल आणि +1 तिकडे जाऊन काय होईल बाळांनो -1 होईल. म्हणजे -13 अँड आता 2 ने डिवाइड केलं तर काय होईल -1/2 होईल. -1/2 are the roots of given quadratic equation. म्हणजे काय झालं मग -13 आणि -1/2 काय झाले या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट झाले. आलं लक्षात. तिथे वेगळं काय होतं फक्त इथं जो स्क्वेअर टर्म आहे तिला इथं कोइफिशियंट होता 1 पेक्षा वेगळा, मागच्या दोन एक्झाम्पल मध्ये मात्र कोइफिशियंट नव्हता. मग त्याच्यामुळे वेगळं काय झालं फक्त हा जो प्रोडक्ट आहे हा प्रोडक्ट घेताना काय करावं लागतं आपल्याला कॉन्स्टंट टर्मला त्या कोइफिशियंटने मल्टिप्लाय करून घ्यावं लागतं. एवढं फक्त चेंज करायचं तिथं. ठीक आहे चला घेऊन टाका फास्ट स्क्रीनशॉट. देन जाऊ आपण पुढच्या एक्झाम्पल कडे. आता फोर्थ एक्झाम्पल जे बघा ते तुम्हाला होमवर्कला सोडतो मी आता. 5m² = 22m + 15. आता याला सॉल्व्ह करायचं तुम्हाला मी सांगतो कसं करणार. बघा 22 ला पहिले राईटचं लेफ्टला घेणार म्हणजे बनन काय हे करू का रफ, याची हिंट देऊन देतो तुम्ही सॉल्व्ह करा ते मग फोर्थ वाल्याची. m² = 22m + 15. मग आता पहिल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणावं लागेल. मग हे दोघं इकडे घ्या. 5m² फोर्थ वाले बरं काय 5m² हे 22 लेफ्टला जाऊन मायनस होतील, 15 इकडे जाऊन काय होतील मायनस होतील = 0. मग आता कॉन्स्टंटने याला मल्टिप्लाय करून घ्या. 5 × -15 ते होईल -75 आणि मिडल टर्म काय -22. मग काय फॅक्टर मिळतील रे 25 3 चा, हे निगेटिव्ह म्हणून याला निगेटिव्ह करा म्हणजे -25 आणि +3 फॅक्टर मिळतील. ठीक आहे करता येईल सॉल्व. चल फोर्थ वाले एक्झाम्पल काय करतोय मी होमवर्कला स्किप करतोय. सगळ्यांनी करायचं आहे. लगेच आपलं लेक्चर झाल्यानंतर कमेंट बॉक्स सॉल्व करून कमेंट बॉक्स मध्ये मला आन्सर टाकायचे काय आन्सर भेटतं ते. ठीक आहे चला
आता जाऊ आपण क्वेश्चन नंबर 5 कडे. तर याला रफ करतो. फोर्थ वाला काय करायचंय, होमवर्कला सॉल्व्ह करायचं बरं. आता करू आपण फिफ्थ एक्झाम्पल. फिफ्थ एक्झाम्पल बघा, 2x² इज इक्वल मायनस 2x प्लस 1/2 इज इक्वल टू 0. आता इथं पण थोडं वेगळं वाटतं बघा, तुम्हाला वाटत असेल. आता मला सांगा, मागच्या 4 एक्झाम्पल मध्ये याच्यामध्ये काय डिफरन्स आहे. तर इथं डिनॉमिनेटरला काहीतरी नंबर आला बघा, आणि त्याच्यामुळे हा क्वेश्चन आपल्याला वेगळा वाटतोय. मग जे असं चित्र विचित्र किंवा अवघड वाटलं ना, किंवा ज्याच्यामुळे प्रॉब्लेम असं वाटलं, तो प्रॉब्लेमच कॅन्सल करून टाकायचा. म्हणजे तो प्रॉब्लेम कोणामुळे, खालच्या 2 मुळे प्रॉब्लेम आहे, पण तो खालचा 2 उडवायचा. पण उडवायचं म्हणजे असं काय आपण त्याला डायरेक्ट नाही करू शकत. मग तो कॅन्सल करण्यासाठी काय करावं लागतं, 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. पण मग 2 ने याला मल्टिप्लाय केलं, हे दोघं उड्या मारतील. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय करावं लागेल, 2 ने प्रत्येक टर्मला, या पूर्ण इक्वेशनच्या प्रत्येक टर्मला काय करावं लागेल, 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. का बरं मल्टिप्लाय करतोय, हा 2 उडवण्यासाठी. ठीक आहे. सो मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 2, मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 2. बघा आता कोणाला वाटतं सर आतापर्यंत असं काही केलं नाही आपण, मग ह्याच इक्वेशन मध्ये काय करतोय, तर लक्षात घ्या, आतापर्यंत डिनॉमिनेटरला काही नंबर पण नव्हता आला. या एक्झाम्पल मध्ये डिनॉमिनेटर नंबर आला, आणि तो डिनॉमिनेटरचा नंबर कॅन्सल करण्यासाठी आपण हे करतोय. ठीक आहे ना. सो बघा, 2x² ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 4x² मायनस 2x ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 4x. आता 1/2 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 कॅन्सल होतील, आणि मिळेल किती 1, आणि 0 ला कशाने मल्टिप्लाय करा, मिळेल काय 0च मिळेल. म्हणजे आता इक्वेशन जे आहे ना, हे आपलं प्रॉपर स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलं, आणि सॉल्व्ह करायला पण सिंपल वाटतंय. मग आता याला आपल्या फॅक्टर सारखं प्रोडक्ट काय घ्यावं लागेल, कोइफिशियंट आहे, मग कोइफिशियंट 1 ला मल्टिप्लाय करून घ्या कॉन्स्टंट टर्मला. 4 1 चा 4, आणि मिडल टर्मचा कोइफिशियंट काय आहे, -4. प्रोडक्ट आला पाहिजे 4, ऍडिशन आली पाहिजे -4. काय फॅक्टर येतील रे, -2 कारण -2 -2 काय होईल, -4 होईल, आणि -2 इंटू -2 काय होईल, +4 होईल. म्हणजे फॅक्टर काय मिळाले, -2 आणि -2 मिळाले. मग आता परत जसं माग केलं तसंच, फर्स्ट टर्म ऍज इट इज, मिडल टर्म फॅक्टरच्या फॉर्म मध्ये. फॅक्टर काय काय मग, -2 -2 म्हणजे -4x ला कसं लिहिणार, -2x +1 इक्वल टू 0 ऍज इट इज. ठीक आहे. आता पहिल्या 2 टर्म मधून काय कॉमन निघाल बघा, x तर आहे, आणि दोन्हीकडे 4 आणि 2 म्हणजे 2 पण आहे, म्हणजे दोन्हीकडून काय होईल, 2x कॉमन निघाल. मग 2x जर दोन्हीकडून कॉमन घेतला, पहिल्या 2 टर्म मध्ये काय राहिलं, पहिल्या टर्म मध्ये काय राहिलं 2x, मायनस इथून 2x कॉमन घेतला, 2x मधून 2x कॉमन घेतला, म्हणजे काहीच नाही राहिलं. कॉमन घ्यायला म्हणजे थोडक्यात डिवाइड करणार असतं. मग 2x ला 2x ने डिवाइड केलं तर 1 राहील ना, सो इथं राहिलं 1. आता -2x आणि +1 मध्ये काहीच कॉमन नाहीये, मग इथून 1 किंवा -1 घेणार. पण जर आपण 1 कॉमन घेतला ते जसं तसंच राहील, म्हणजे मध्ये काय येईल, -2x +1. पण इथं आपल्याला 2x -1 पाहिजे, मग साइन ऍडजस्ट करण्यासाठी आपल्याला -1 कॉमन घ्यावं लागेल. मग -1 कॉमन घेतलं, इथं काय होईल रे, इथं येईल मायनसचं प्लस होईल, आणि हे प्लसचं काय होईल, मायनस होईल, इक्वल टू येईल 0. मायनस साइन घेतल्यामुळे साइन काय होतं, अल्टरनेट होतात. अलग नाही सारखं दोन्हीकडे बघा, 2x -1 2x -1 अलग नाही सारखं. म्हणजे सारखं त्याला कॉमन घेतो आपण परत. सो 2x -1 घेतला बाहेर कॉमन, इथं काय राहिलं रे, इथं राहिला 2x आणि इथं राहिला -1 इक्वल टू 0. मग आता इथं परत दोघांचा प्रोडक्ट 0. मग दोघांचा प्रोडक्ट 0 कधी, दोघांपैकी एक 0 असल्यावर. म्हणजे मिळेल काय, 2x -1 इक्वल टू 0 और 2x -1 इक्वल टू 0. -1 राईटला जाऊन प्लस होईल दोन्हीकडे पण, म्हणजे 2x इक्वल टू 1 और 2x इक्वल टू 1. मल्टिप्लायचा तो डिवाइडला जाईल, म्हणजे x इक्वल टू मिळेल 1/2 और x इक्वल टू मिळेल 1/2. म्हणजे खाली आपण लिहिणार काय, 1/2 and 1/2 are the roots of given quadratic equation. म्हणजे काय रूट मिळाले, मग इथं आपल्याला 1/2 आणि 1/2 रूट मिळाले. ठीक आहे, आलं लक्षात. या क्वेश्चन मध्ये डिफरन्स काय होता मागच्या क्वेश्चन पेक्षा, तर डिफरन्स असा होता की इथं काय होतं, डिनॉमिनेटरला काहीतरी नंबर आला होता, आणि डिनॉमिनेटर नंबर आल्यामुळे काय झालं, थोडासा क्वेश्चन वेगळा बनला. म्हणजे कॉमन घेण्यामध्ये म्हणा किंवा फॅक्टर पाडण्यामध्ये म्हणा थोडंसं क्रिटिकल वाटतं आपल्याला. त्यामुळे काय केलं, मग आपण तो डिनॉमिनेटरचा नंबर कॅन्सल केला. आणि जेव्हा पण तुम्हाला असं डिनॉमिनेटरला काही नंबर येईल, त्याला कॅन्सल करून बघा, न कॅन्सल करता बी सॉल्व्ह करता येतं. तर सॉल्व्ह कॅन्सल करून सॉल्व्ह केलं म्हणजे काय झालं, ते सिंपल वाटलं तुम्हाला सॉल्व्ह करायला. ठीक आहे, तर अशा वेळेने याचंही सोल्युशन आपण इथं बनवलेलं आहे.
चला बाजूला रखतो मी, फास्ट स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. ठीक है, चलो अब करते हैं क्वेश्चन नंबर 6 सॉल्व. याला रफ करतो फास्ट. आता करतोय आपण क्वेश्चन नंबर 6. तर 6th क्वेश्चन आहे बघा. 6x मायनस 2/x इज इक्वल टू 1. आता इथं बघा, इथं काय चेंज आहे रे, इथं डिवाइडला नंबर आहे ना, हा 1 राईट साइडला आहे, मग त्याला लेफ्टला आणा. काय होईल, 6x मायनस 2/x 1 राईटचा लेफ्टला येऊन काय निगेटिव्ह 1 होईल इक्वल टू 0. मग आता मागच्या क्वेश्चन मध्ये अपॉनला 2 होता म्हणून आपण 2 न मल्टिप्लाय केलं. इथं अपॉनला x म्हणजे काय करणार, x न मल्टिप्लाय करणार. सो मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 2, सॉरी x, मल्टिप्लाइंग both sides by x we get. दोघं साइडला काय करणार, x न मल्टिप्लाय करणार. बघा पहिली टर्म काय होईल, 6x ला x न मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल, 6x स्क्वेअर मिळेल. आता 2/x ला x न मल्टिप्लाय केलं तर काय, दोन्हीकडचे x कॅन्सल होईल आणि मिळेल काय 2. आणि 1 ला मल्टिप्लाय केलं x न तर काय मिळेल, x मिळेल इक्वल टू 0. आता स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहा. स्टँडर्ड फॉर्म मध्ये पहिले स्क्वेअर टर्म राहती, नंतर x ची टर्म राहती, नंतर कॉन्स्टंट टर्म इक्वल टू 0. आले स्टँडर्ड फॉर्म मध्ये. आता फॅक्टर 6 × -2 -12 आणि x चा कोएफिशिएंट किती आहे, -1. म्हणजे प्रोडक्ट आला पाहिजे -12 आणि सम झाली पाहिजे -1. मग आता प्रोडक्ट -12 म्हणजे प्लस मायनस नंबर येतील आणि x चा गॅप पाहिजे, काय येतील 4 3 चा. मग आता हा निगेटिव्ह म्हणल्यावर मोठा निगेटिव्ह आहे. ठीक आहे, बघा करून बघा वाटल्यास. -4 + 3 काय होईल, -1 आणि -4 × 3 काय होईल, -12. म्हणजे फॅक्टर काय मिळाले, -4 आणि +3. मग नंतर काय, फर्स्ट टर्म ऍज इट इज 6x² फर्स्ट टर्म ऍज इट इज, मिडल टर्म फॅक्टरच्या फॉर्म मध्ये. मग फॅक्टर काय मिळाले, -x ला कसं लिहिणार, मग फॅक्टर मिळाले -4 आणि +3. म्हणजे -x ला आपण राईट करणार -4x + 3x -2 इक्वल चा 0 ऍज इट इज. मग पहिल्या दोन टर्म मधून काय कॉमन निघेल, इथं बघा x निघतो आणि 6 आणि 4 मधून 2 पण निघतो, म्हणजे 2x कॉमन निघतो इथं. सो 2x कॉमन घेतलं, इथं काय राहील रे, 2 3 चा 3x आणि 2 2 चा, म्हणजे 3x - 2 राहिलं. हे दोघांमध्ये काहीच कॉमन निघत नाही, म्हणजे 1 कॉमन घेऊन टाका. मग 1 कॉमन घेतला, इथं मध्ये काय राहील, जे आहे तेच राहील, 3x - 2 इक्वल टू 0. बघा मिळालं सारखं 3x - 2, जे सारखं मिळालं त्याला पुन्हा बाहेर घेऊन टाकायचं, म्हणजे कॉमन घेऊन टाकायचं. काय मिळेल मग, 3x - 2 बाहेर घेतलं, इथं काय राहिलं रे, इथं राहिलं 2x आणि इथं राहिला +1 इक्वल टू 0. परत दोघांचा प्रोडक्ट 0 म्हणजे दोघांपैकी एक 0. दोघांपैकी एक 0 म्हणजे काय होईल, 3x - एक मिनिट हे रब करतोय, 3x - 2 इक्वल टू 0 और 2x + 1 इक्वल टू 0. -2 राईटला जाऊन प्लस होईल, +1 राईटला जाऊन मायनस होईल. म्हणजे मिळेल काय बाळांनो, 3x = 2 और 2x = -1. 3 डिवाइडला पाठवा, 2 डिवाइडला पाठवा, म्हणजे मिळेल काय रे, x = 2/3 और x = -1/2. म्हणजे खाली खाली येणार. मग आपण फॅक्टर काय काय मिळालं, मग देअरफॉर आपण म्हणणार 2/3 and -1/2 आर द रूट्स. म्हणजे ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट काय काय मिळाले बाळांनो, एक मिळालं 2/3 आणि एक मिळालं -1/3. ठीक आहे, चल तर सगळ्यांनी स्क्रीनशॉट घेऊन टाका फास्ट. तर आज बाळांनो आपण क्वेश्चन नंबर 6 पर्यंत सॉल्व्ह केलं. आता या एक्सरसाइज मध्ये अजून एक क्वेश्चन्स आहेत, ते आता आपण काय करू, पुढच्या व्हिडिओमध्ये टाकू. ठीक आहे, तर काय करा, सगळ्यांनी सगळे क्वेश्चन एकदा घरी गेल्यानंतर, म्हणजे व्हिडिओ झाल्यानंतर परत एकदा सॉल्व्ह करून बघा. आणि जे क्वेश्चन मी स्किप केले, आय थिंक कोणता क्वेश्चन स्किप केला होता आपण, क्वेश्चन नंबर 4 स्किप केलेला आहे. मग क्वेश्चन नंबर 4 काय करायचं, होमवर्कला करायचं आहे. आणि क्वेश्चन नंबर 6च्या पुढचे काही क्वेश्चन तुम्हाला जर जमत असतील ते एकदा ट्राय करून बघा. आणि जर तुमचे काही आन्सर आले पुढच्या क्वेश्चनचे तर ते कमेंट बॉक्स मध्ये टाकून द्या. ठीक आहे, तर आजच्यासाठी आपण इथं थांबतोय. जे पुढचे क्वेश्चन याचे प्रॅक्टिस सेटचे ते आपण काय करू, उद्याच्या लेक्चर मध्ये कंटिन्यू करू. ठीक आहे, चलो थँक्यू, बाय बाय, टाटा, टेक केअर.